नमस्कार. तर घरी आल्यानंतर देवपूजा केल्यानंतर बघते तर काही कपड्यांच्या घड्या घालायच्या पडलं होतं. तर तेवढं काम केलं. माझ्याच कपड्यांच्या घड्या घातल्या, दुसऱ्यांच्या नाही घातल्या. आणि मम्मी बोलली टेरेसवर जाऊन कपडे घेऊन ये. तर ते घेऊन आले मी. त्याच्यानंतर बघते तर काही मम्मी स्वयंपाकाला लागली होती. मग आज मम्मीला विचारलं काय करणार. मम्मी बोलली बटाट्याचं कालवण करणार आहे. तर मी तुम्हाला बटाट्याचं कालवणाची रेसिपी तर आहेच, पण मी तुम्हाला वाटण सांगते. वाटण मोस्टली बटाट्याचं गावकडचं कालवण आहे, बटाट्याची भाजी नाही बनवते आम्ही. तर मी तुम्हाला पटकन सांगते की शेंगदाणे चांगले भाजायचे. शेंगदाणे भाजले त्याच्यानंतर ओवा टाकायचा. ओवा टाकल्यानंतर लसूण टाकायचा आणि हे वाटण चांगलं करायचं मस्तपैकी आणि ते टाकायचं फोडणीमध्ये टाकल्यानंतर मस्तपैकी उकळी येऊन देवस्तोपर्यंत कालवण शिजून घ्यायचे. बटाटे शिजतोपर्यंत बटाटे शिजले तर मग मस्त भाकरीसोबत बाजरीची भाकर, कांदा आणि असं कालवण मस्त चुरून खायचं. टोचून नाही खायचं. तर या मंडळी जेवण करायला.